नमस्कार फ्युचर डॉक्टर्स. करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा सोलापूर. आज आपल्याला सर्वात महत्वाच्या सब्जेक्टवरती चर्चा करायची आहे आणि त्या संदर्भातला सर्व शक्यतांची पडताळणी आज आपल्याला करायची आहे. आजचा जो विषय आहे तो म्हणजे NTA ने जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 100% स्वतः मान्य केलेलं आहे की पेपर लीक हा 2026 चा झालेला आहे आणि त्यामध्ये काही मल प्रॅक्टिसेस झालेले आहे असं पण या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी एक नोटिफिकेशन काढून त्यांनी एक जो काही टोल फ्री नंबर पण दिलाय संपर्क करण्यासाठी, त्याचबरोबर मेल पण दिलाय की त्याच्यावरती तुम्हाला तशा प्रकारचे काही एव्हिडन्सेस सापडले असतील तर त्या स्वरूपामध्ये आपण त्यासाठी NTA ला कळवू शकतो. बरोबर. हे सर्व बघत असताना ह्यासाठी खूप वेळा सर्वात महत्वाची गोष्ट NTA किंबहुना सरकार या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन करत आहे की याची डेप्थ किती दूरपर्यंत असू शकते. बऱ्याच वेळा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशभर एकाच वेळेस 3 तासामध्ये त्याचबरोबर सर्व पेपर त्याच्या डोर्स म्हणजे अगदी एक्झाम सेंटर पर्यंत पोहोचवणं आणि भारत देशात बाहेर सुद्धा जवळपास 10 ते 12 देशामध्ये वेगवेगळ्या सेंटर्सवरती जाऊन ही सगळी सिस्टम ज्यावेळेस राबवली जाते, यामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात अशा प्रकारच्या पॉसिबिलिटीज सर्वांसाठी सर्वश्रुत आहेत. बऱ्याच वेळा काही वेळा या सर्व गोष्टी झाल्यानंतर रिनीट म्हणजे नीट झालेली परीक्षा 2026 ची 2026 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा होईल का, म्हणजेच रिनीट परीक्षा होईल का, री एक्झाम होईल का, अशा प्रकारचे एक शंका सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोअर मिळालेला आहे त्यांना रिनीट व्हावे असे वाटेल, कारण पुन्हा एकदा आपल्याला स्कोअर करण्यास संधी मिळू शकते असं वाटण्यासाठी त्यांना रिनीट व्हावे असे वाटत असते. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगल्या प्रकारे आलाय, सेफ झोन मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना चिंता वाटत असली की माझा स्कोअर पुन्हा कधी कमी होण्याची पॉसिबिलिटी असू शकते का. तर रिनीटच्या बाबतीमध्ये नेमकं काय होऊ शकतं या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज अगदी सिस्टमॅटिकली सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला आज हा चॅनल जो आहे, हा चॅनल आजपर्यंत जर तुम्ही पाहत असाल आणि सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून ऑथेंटिक, सिस्टमॅटिक आणि तुमच्या हिताच्या गोष्टी तुमच्या डोरस्टेप पर्यंत देण्याचा आपण प्रयत्न या माध्यमातून करतोय. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब 100% करा. नीट 2026 मध्ये ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची बातमी पेपर लीकची आली त्यावेळेस जो शंका उत्पन्न होते ते म्हणजे पाठीमागच्या अनुभवाची 2024 नुसार सुद्धा रिनीट करण्यासाठीचा खूप मोठा गलबला झाला होता. नीटच्या इतिहासामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये खूप सारा गोंधळ निर्माण झाला होता आणि या सर्वांवरती माझ्या स्वतःच्या तर्फे म्हणजे करिअर मेकिंग गार्डन्सच्या माझ्या स्वतःतर्फे किंवा आमच्या टीमतर्फे काही कन्सिस्टंट किंवा लॉजिकल ज्याच्यामध्ये आन्सर काय असू शकतं तर ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे. ते असं की 100% वाईडली म्हणजे संपूर्ण भारत देशभर किंवा संपूर्ण परीक्षा री एक्झाम होणे 100% अशक्य आहे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, जे पेपर लीक झालेला आहे हा स्मॉल स्केल मध्ये झालेला आहे का बिग स्केल मध्ये, त्याची इंटेग्रिटी किती आहे, म्हणजे त्याचं जे काही वाईडनेस किती दूरपर्यंत आहे आणि हा सोशल मीडियाच्या माध्यमातून गेलेला आहे का, याच्या संदर्भामध्ये या सर्व गोष्टी केल्या जात असतात. आता बऱ्याच वेळा रिनीट किंवा री एक्झाम व्हावी या संदर्भात कोचिंग क्लासेसचे काही जे अगदी वेल नोन लोक असतात ना, त्यांना परीक्षा पुन्हा व्हावी असं वाटत असतं. त्याच्यासाठी ते प्रोफेशनल व्ह्यू पण असू शकतात. आणि सरकार किंवा NTA हे जे आपल्याला असते रिनीट म्हणजे एवढ्या वाईडली लोकांवरती खूप छान स्वरूपात एक्झाम घेऊन सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये जर अशा प्रकारची मल प्रॅक्टिस झालेली असेल तर पुन्हा परीक्षा घेऊ नये या कलकडे बऱ्याच वेळा गोष्टी अवलंबून असतात. एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये एखादी एक्झाम आहे ती छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मल प्रॅक्टिसेस होऊ शकतात, कारण कंडक्ट करताना ही जी सिस्टम आहे ते कोणत्या तरी माणसाकरवीच केली जात असते. ही कॉमनली किंवा वाईडली स्प्रेड झालेली आहे का यावरती इन्व्हेस्टिगेट केलं जातं आणि हे इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी कोर्ट आणि पोलीस यांचा यामध्ये मेजर रोल असतो. बऱ्याच वेळा यामध्ये कायदा व सुव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस अशा एखादी बातमी येते त्यावेळेस त्याचे इन्व्हेस्टिगेशन डीप लेवलवरती केलं गेलं जातं. त्यात AI च्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टी केल्या जातात. बऱ्याच वेळा माझं असं म्हणणं आहे की संपूर्ण भारतभर किंवा पुन्हा एकदा रिनीटची परीक्षा होणं हे 100% अशक्य आहे.
परंतु एनटीएने कुठंतरी मल प्रॅक्टिस झाली आहे हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे 2024 मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती, परंतु त्यावेळेस सुद्धा परीक्षा पुन्हा घेण्यात आलेली होती. परंतु पुन्हा परीक्षा घेण्यावरती सर्वांच्यासाठी वाईडली परीक्षा घेण्यात आलेली नव्हती. तर त्यावेळेस फक्त ज्या विद्यार्थ्यांचे काही ठराविक विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्यांना एक्स्ट्रा मार्क्स दिलेले होते, म्हणजे टाइम त्यांचं कंजम्पशन झालं होतं, लाईट गेली म्हणून, त्याच्यासाठी काही एक्झाम मध्ये मार्क्स एनटीएने दिलेले होते, ते ग्रेस मार्क्स वजा करून जे राहतात ते मार्क्स जर तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही परीक्षा देऊ नका, नाहीतर नवीन परीक्षा द्यावी लागेल, अशा प्रकारचा कन्सेप्ट केला होता. आणि काही ठराविक विद्यार्थ्यांनी पुन्हा री एक्झाम दिली होती. आणि त्यावेळी मात्र आपल्याला एकूण 3 वेळा एनटीएला म्हणजे काही ते स्कोर कार्ड आपल्याला द्यावं लागत होतं. आता बऱ्याच वेळा ज्यांना चांगले स्कोर आहे त्यांनी काळजी करण्याची काम नाही. तुमच्या ठिकाणी जर तुमच्याच सेंटरवरती जर समजा 100% जर मल प्रॅक्टिस झालेली असेल, पेपर लीक झालेले असेल, तरच नीट एक्झाम होणार आहे. बऱ्याच वेळा लो स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक अपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध होते की आपल्याला यावेळेस जर री एक्झाम झाली तर याच्यामध्ये स्कोर करण्याची शक्यता होऊ शकते, पेपर आपल्याला येणारे प्रश्नांची उत्तर येऊ शकतात, अशी पॉसिबिलिटी वाटते. परंतु जर तुमच्या सेंटरवरती किंवा तुमच्या काही एरियामध्ये हा प्रकार झालेला असेल तरच तुम्हाला परीक्षा एक्झाम होणार आहे, हे लक्षात घ्या. हे तुम्ही लॉजिकली किंवा म्हणजे अगदी लॉजिकली मी तुम्हाला आपल्या आजपर्यंतच्या अनुभवावरून सांगत आहे. दुसरी गोष्ट, जर समजा रिनीट झाली तर फक्त अफेक्टेड एरिया आहे त्याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुमची मानसिक आरोग्य बिघडू देऊ नका. अगदी कन्सिस्टंटली जो नीटचा रिझल्ट लागणार आहे तो तुमचा पण लागणार आहे असं समजायला काही हरकत नाही. आता नीट एक्झाम ही पास होणारी एक्झाम आहे का, तर नुसतं पासिंग करून तुम्हाला मार्कशीट देणारी एक्झाम नाहीये, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यापेक्षा वरचा जो स्कोअरचा माणूस असतो तो तुम्हाला तुमच्या सिलेक्शन मध्ये अडवा येत असतो. त्यामुळे पेपर लीक हा त्याच्यावरती फार मोठा परिणाम करणारा किंवा इम्पॅक्ट करणारा हा भाग असतो. कारण पेपर लीक झालेला असेल तर त्याला स्कोर मार्क अभ्यास कमी असून सुद्धा तुमच्यापेक्षा मार्क्स जास्त पडणार आहेत, म्हणजे त्याचा रँक तुमच्यापेक्षा जास्त येणार आहे आणि ते तुम्हाला 100% तुम्हाला अडचणीचा मुद्दा ठरणार आहे. परंतु तुम्ही त्याच्याबद्दल चिंता करून काही उपयोग नाही. बऱ्याच वेळा तुमच्याकडे जे मार्क्स मिळाले त्याचा काही उपयोग नाही. रँक इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे तुमचं ओपिनियन काय असू शकतं, री एक्झाम व्हावी किंवा न व्हावी या संदर्भात पण तुमच्या मताला काही किंमत नसते. कारण ह्या गोष्टी ज्या सबस्टन्स म्हणजे जे काही त्या ठिकाणच्या असणाऱ्या सिच्युएशन नुसार सरकार किंबहुना कोर्ट निर्णय घेत असतं. परंतु माझं असं म्हणणं आहे की 100% यावर्षी रिनीट होणार नाही, री एक्झाम होणार नाही. जे काही थोडेफार प्रमाण झाले असेल त्या ठिकाणी एखादी गोष्ट होऊ शकते. आपल्या सर्वांसाठी एक माझ्यातर्फे सीएमजी सजेशन आपण म्हणूया की सत्यमेव जयते, तुमचा 100% विजय होणार आहे. तुम्ही बेस्ट लक राहा, तुम्ही काही काळजी करू नका. नीटचा पेपर लीक झालेला नाही, जो झालेला आहे तो थोड्याच रूपात झालेला आहे. ज्या ठिकाणी झालेला अफेक्टेड एरिया त्या ठिकाणी सरकार किंवा एनटीए डिसिजन घेईल. तुम्ही जे परिश्रम केलेला आहे ते तुम्हाला न्याय 100% मिळेल. कारण सत्याच्या पाठीमागे 100% ईश्वर असतो आणि आम्हीही तुमच्या पाठीमागे तुम्ही केलेला जे काही परिश्रम आहे त्याच्यामध्ये जो तुम्हाला मार्क्सच्या माध्यमातून जो मिळणारा प्रसाद आहे तो 100% चांगला मिळेल आणि तुमच्या आयुष्याभरामध्ये तुम्ही तो सुगंध घेऊन जाणार आहे आणि आयुष्यातले मोठी शिखर तुम्ही पदाक्रांत करणार आहे आणि आयुष्याचं सार्थक करणार आहे. हे माझ्याबद्दल मला थोडी सुद्धा शंका वाटत नाही. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या परीक्षेनंतर जो काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती ही अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची सिरीज ही चालूच राहील. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सीएमजी तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.